परिसर म्हटलं सचिनजी पाटील सरांना क्रिकेटर म्हणून तुम्हाला आता कमी ओळखतायत, परंतु एक गुणलेखक म्हणून आणि एक सुप्रसिद्ध, कारण गुणलेखक म्हटलं तर सगळ्या गोष्टींचा लेखाजोखा सातत्यानं या ठिकाणी पुरवला जातो त्यांच्या माध्यमातून. मैदानाकडे वळतो, पंचांच्या माध्यमातून आपण जर पाहायला गेलो तर व्यावसायिक पंच आहेत या ठिकाणी आजच्या दिवसामध्ये आपण पाहू शकणार आहोत. आणि त्याचबरोबर रोहितजी मात्रे गुणलेखक आजच्या दिवसामध्ये आणखी सुद्धा जोडले. सकाळच्या सत्रामध्ये ते आपल्यासोबत जोडले होते. आपलं सुद्धा रोहित सर कोपरगावचे व्यक्तिमत्व आपण पाहतोय, चांगले गुणलेखक आहेत. सकाळच्या सत्रापासून त्यांचं सुद्धा आपण लेखजोखा पाहिला. तर रिवॉल्जी मात्रे सर या ठिकाणी आपल्यासोबत जोडलेले आहेत, एक उत्तम दर्जाचे या ठिकाणी आपण पाहतोय समालोचक आहेत. खूप चांगलं व्यक्तिमत्व आपण पाहतो. रिवॉल्व सर म्हटलं तर ओवळे गावाचं बिलॉंग करणारं हे अतिशय चांगलं व्यक्तिमत्व आपल्यासोबत जोडलेलं आहे. सगळ्यांचंच या स्पर्धेच्या माध्यमातून उपस्थित व्यासपीठावर सर्व मान्यवर अतिथीगण आणि सर्व क्रीडा रसिकांचे या स्पर्धेच्या माध्यमातून आपण पाहतोय सहर्ष स्वागत. सगळ्यांनाच घेऊन चालतो मैदानामध्ये स्पर्धा आपण पाहतोय. खऱ्या अर्थानं सातत्यानं स्पर्धेचा उलवेनोड परिसरामध्ये बोलबाला राहिलेला आहे. रजनी क्रिकेट स्पर्धेमध्ये सुद्धा खऱ्या अर्थानं या आयोजकांच्या वतीनं खूप मोठी उंची क्रिकेटच्या पटलावर आपण सातत्यानं पाहतो, परंतु आज खऱ्या अर्थानं अगदी या स्पर्धेला खूप मोठं स्वरूप देण्याचं काम आयोजकांच्या वतीनं सर्व आयोजक आणि संयोजकांना आणि खऱ्या अर्थानं सर्व ग्रामस्थ मंडळ तरघर यांचं सुद्धा नक्कीच मोलाचं योगदान या स्पर्धेला लाभलेलं आहे. अनेक मान्यवरांची आपण या ठिकाणी या स्पर्धेच्या माध्यमातून उपस्थिती पाहतोय, मांदियाळी पाहतोय. त्या सर्व मान्यवरांचा खऱ्या अर्थानं अतिथी देवो भव या युक्तीप्रमाणे आलेल्या सर्व मान्यवरांचा अगदी आयोजकांच्या वतीने यथोचित मान सन्मान सुद्धा केला जातोय. वळतो मैदानाकडे दोन संघ आपण पाहतो. एका बाजूनं संध्याताई प्रतिष्ठान VRCC गणेशपुरी संघ नाणेफेक जिंकलेले आहे, क्षेत्ररक्षण स्वीकारले आहे. 4 षटकांचा सामना. दुसऱ्या बाजूने यंगस्टार वहाल. दोन खेळाडू आपण पाहतो मैदानामध्ये. प्रयास कोळे आणि त्याला साथ देण्यासाठी नॉन स्ट्राईक एंडला प्रतीक पाटील, तर गोलंदाज उंबरठ्यावर गोलंदाज अगदी मागचा मॅचचा सुपरस्टार अविनाश डोलकर. 4 षटकांचा सामना. लेट्स प्ले. मॅच सुरू होणार. पहिला चेंडू अगदी आडव्या बॅटनं फटका खेळण्याचा प्रयत्न. स्लॉक स्वीपचा फटका, त्या ठिकाणी पॅडल स्वीप सुद्धा म्हणू शकतो आपण. बॅटची खालची कडा लागले आणि फाईन लेगच्या रिजनमध्ये या ठिकाणी खेळाडू आहे. चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतं आपल्याला. पॉवर प्लेचं षटक म्हटलं तर सातत्याने आपण पाहतो V शेपमध्ये आणि ड्राईव्हचे फटके सातत्याने आपल्याला पाहायला मिळतात, परंतु इथे मात्र मनसुबे वेगळे दाखवले आणि प्रतीक पाटील आता मात्र स्ट्राईक करण्यात येतं. स्वतःचं आणि संघाचं खातं खुललं जातंय प्रयास कोळीच्या माध्यमातून. पहिले षटक प्रगतीपथावर. 4 षटकांचा सामना. 10 संघांना आजच्या दिवसामध्ये प्राधान्य दिलेलं आहे आणि दुसऱ्या फेरीमध्ये सुद्धा पहा समान नियम असतील. जो संघ जास्त धावसंख्या जमवेल त्याला या ठिकाणी पुढच्या फेरीमध्ये प्रवेश करता येईल. यावेळी मात्र स्लॉक स्वीपचा फटका, स्टँड अँड डिलिव्हर मिड विकेटच्या डोक्यावरून या ठिकाणी आपण पाहतोय प्रतीक पाटीलच्या बॅटमधून येतो हा दमदार षटकार. परफेक्ट मिडल ऑफ द बॅट आपण फटका पाहिला आणि जेव्हा जेव्हा चेंडू आणि बॅटची भेट होते तेव्हा तेव्हा मात्र आपल्याला हे चित्र सातत्यानं पाहायलाच मिळतंय. अगदी 600च्या स्ट्राईक रेटने खेळणं पसंत केलं. या खेळाडूचं खऱ्या अर्थानं वैशिष्ट्यच तसं आहे. कमी चेंडू आणि सातत्यानं जास्त धावसंख्या. वहाल गावला लाभलेलं हे रत्न मी तर म्हणू शकतोय, कारण खूप कमी कालावधीमध्ये या खेळाडूनं आपला बोलबाला केलेला आहे. अगदी पनवेल प्रीमियर लीग, रायगड प्रीमियर लीग. चेंडू जर गहाळ झाला असेल तर कृपया पंच दुसऱ्या चेंडूची पूर्तता आपण करू शकता. वेळ वाया कृपया घालवू नका. प्रतीक पाटील आणि या ठिकाणी आपण पाहतोय प्रयास कोळी या दोन फलंदाजांना पहा सूचना असेल किमान 2 चेंडूची पाहणी करून घ्या आपण. एखादा चेंडू कोणत्याही कारणास्तव गहाळ झाला तर लगेचच कृपया पंच विनंती आहे की लगेच दुसरा चेंडूची पूर्तता आपण करा. मॅच ऑन होते. पुन्हा एकदा आपण पाहतो अगदी षटकार लगावला, चेंडूच गहाळ झाला. षटकाराच्या सहाय्याने खेळतो 6 धावसंख्येवर. संघाची धावसंख्या 7.
आणखीन एक स्लॉटमध्ये चेंडू, यावेळी मात्र क्षेत्र तेच निवडले. यावेळी मात्र आपण पाहतोय मिड विकेट आणि लॉंग ऑनच्या अगदी मधीन चेंडू जातो, वन बाउन्स सीमारेखा पार. आणखीन येतोय प्रतीकच्या बॅटमधून हा चौकार. क्या बात आहे. समोर संघ माहिती आहे, बलाढ्य संघ आहे. अर्थातच आपण पाहतो संध्याताई प्रतिष्ठान VRCC गणेशपुरी, परंतु या ठिकाणी आपली सिद्धता, आपली ताकद, आपली गुणवत्ता या ठिकाणी सिद्ध करताना फलंदाज वहाळ गावातील हा खेळाडू यंगस्टर वहाळ संघाचा खऱ्या अर्थानं ट्रम्प कार्ड म्हणू शकतो आपण, प्रदीप पाटील ऑन अ फायर. पहिला चेंडूवर षटकार, दुसरा चेंडूवर चौकार. क्षेत्रक्षणामध्ये बदल केला जाते. गोलंदाज सज्ज होतोय अविनाश डोलकर. हाफटरकर चेंडू, यावेळी मात्र आपण पाहतो स्क्वेअर कट खेळण्याचा प्रयत्न, ऑफस्टमच्या थोडासा बाहेर पद्धत आले तर अजिबात पाहायला मिळाला नाही. फ्रंटफूटचा अभाव त्या ठिकाणी पाहायला मिळाला. जागेवरून खेळण्याचा प्रयत्न, स्लाइस करण्याचा प्रयत्न होता, परंतु चेंडूला थोडीशी उंची जास्त आणि त्या कारणास्तव आपण पाहतोय डॉट बॉल फेकतोय. बराचसा कालावधीनंतर हा आलेला डॉट बॉल आपण पाहतोय. प्रतीक पाटील स्ट्राईक एंडला पुन्हा खेळाडू. यावेळी मात्र फुलर लेनचा अगदीच या ठिकाणी बुंदाट फेकलेला हा चेंडू आपण पाहतो. यॉर्कर पद्धतीचा चेंडू, परफेक्ट यॉर्कर. क्रिकेट म्हटलं तर मित्रांनो सातत्यानं इंग्लंडमध्ये या खेळानं जन्म घेतला होता, परंतु अगदी 150 ते 140 वर्ष झाले, परंतु एक चेंडू बदलला नाही. त्या चेंडूला सन्मान सुद्धा अजूनपर्यंत दिला जातो. अर्थातच कोणतंही फॉर्मॅट उचलून घ्या, यॉर्कर चेंडू परफेक्ट यॉर्कर. आणि अर्थातच भारताचा सचिन रमेश तेंडुलकर सर, या दोन गोष्टींना अजूनही सन्मान दिला जातो. यावेळी मात्र अतिशय चांगला चेंडू होता, तितक्याच चांगला चेंडू या ठिकाणी फटका खेळून काढलेला आहे. अर्थातच खेळाडू आपण पाहतो प्रयास कोळीच्या माध्यमातून लॉफ्टेड ड्राईव्ह केले होते. ऑनड्रावचा फटका पाहायला मिळाला. खेळाडू त्या ठिकाणी मिडॉनच्या क्षेत्रक्षणामध्ये आपण पाहिलं, चांगलं क्षेत्रक्षण पाहिलं, परंतु सिंगल या ठिकाणी या चेंडूवर घेतली जाते. पहिल्या षटकाचा निर्वाळा, एंड ऑफ द पॉवर प्ले म्हणू शकतो आपण. पॉवर प्लेचं षटक जर पाहायला लागलो, प्रतीक पाटीलच्या माध्यमातून एक षटकार आणि चौकार वगळला, तर मात्र कोणत्या प्रकारची मोठी फटकेबाजी पाहायला मिळाली नाही. असं वाटलं होतं चौकार आणि षटकारानंतर कदाचित मोठं षटक होईल, परंतु धावसंख्या धावपटलावर एक षटकाच्या समाप्तीनंतर 13 धावसंख्या. आई शपथ तुझ्या. दुपारच्या सत्रामध्ये आपण सामना अनुभवतोय. एका बाजूने संघ गोलंदाजी करणार नाणेफेक जिंकलेले आहे आणि चेसिंगचा निर्णय घेतलेला आहे. अर्थातच या ठिकाणी कमी धावसंख्येवर समोरच्या संघाला थांबवणं ही रणनीती प्रथमतः आपल्याला पाहायला मिळाली. अर्थातच संध्याताई प्रतिष्ठान VRCC गणेशपुरी संघाचे. दुसऱ्या बाजूनं यंगस्टर वहाळ, जवळपास जर असं म्हटलं घरच्या मैदानावर संघ खेळतोय तर मात्र वावगं ठरणार आहे, कारण कित्येक वेळा यंगस्टर वहाळ संघानं या ठिकाणी प्रॅक्टिस सुद्धा केलेली आहे. त्यामुळं अगदी या पिचचा संपूर्ण लेखाजोखा, या मैदानाची अगदी भौगोलिक स्थिती, सगळं काही अनुकूल परिस्थिती माहिती असतील, परंतु दुसऱ्या बाजूने ताकदीचा संघ आपण पाहतोय. गोलंदाज या ठिकाणी आपण पाहतो नवीन येतोय बंटी डोलकर. पहिला चेंडू, यावेळी मात्र काय फटका सजवलाय, टायमिंग बेमिसाल झाले आणि तिथे मात्र आपण पाहतोय फाईन लेगचा खेळाडू होता, परंतु त्याला सुद्धा चकवून जातो चेंडू, सीमारेखा पार. अगदी येतोय हा अप्रतिम चौकार. चेंडू अजिबात खराब नव्हता, परंतु या चेंडूवर जर आपण पाहायला गेलो तर फलंदाचं क्लास दिसलं. चांगला फटका सजवला, पॅडल स्वीपचा फटका आपण पाहतो आणि बंटी डोलकरचं स्वागत केलंय. फुलटॉस चेंडू होता, मिस टायमिंग स्ट्रोक पाहायला मिळतो. डायरेक्ट हिट गरजेची होती, परंतु इथे मात्र पॉपिंग क्रीज मध्ये यावेळी मात्र डेंजर एंडकडे स्वतः कॉलिंग केली होती खेळाडूनं. अर्थातच प्रयास कोहली यानं डेंजर एंडकडे धावत होता. जमेची बाजू जर बघायला गेलो, स्ट्राईक रोटेट झालेली आहे, परंतु अगदी चेंडू खेळल्या लगेचच खऱ्या अर्थानं कॉलिंग केली होती. स्वतः डेंजर एंडकडे धावत होता. शॉर्ट एक्स्ट्रा कव्हरचा खेळाडू आपण पाहतोय, त्याच्या माध्यमातून डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न. दोन्ही फलंदाज सुरक्षित, पार्टनरशिप चांगली बिल्ड झालेली आहे, पाया रचलेला आहे, कन्स्ट्रक्शन करावं लागेल. आता मात्र जबाबदारी उचलावं लागेल कुठल्या तरी एका एंडकडून
मोठी फटकेबाजी येणार का? कारण पार्टनरशिप चांगली बिल्ड झालेली आहे. फक्त 4 षटकांचा सामना. दुसरं षटक प्रगतीपथावर. बंटी डोलकर गोलंदाज सज्ज होतोय. यावेळी मात्र स्लोवर चेंडू. या चेंडूला खूप प्रभावित केलेला आहे. तुमच्याकडे गुणवत्ता असेल, आक्रमकता असेल तर मोठ्या फलंदाज सुद्धा तुम्ही नमवू शकता. हे दाखवलं दिलं. लेग ब्रेकचा वापर केला गेला जातोय. अगदी स्लोवर चेंडू फेकला होता आणि त्याला मात्र त्या चेंडूला ओळखू शकला नाही. प्रतीक पाटील फलंदाज आपण पाहतोय. डॉट बॉल खेळतोय बंटी डोलकर. यावेळी मात्र मिस टायमिंग स्ट्रोक. बॅट टर्न झाली हातामध्ये. कॅच अँड बॉलची सुवर्ण संधी. संधीचं सोनं केलं जातोय. मोठा मासा गळाला लागतोय. प्रतीक पाटील या ठिकाणी होणार झेलबाद. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न खऱ्या अर्थानं संधी सुद्धा होती, परंतु सातत्यानं असं म्हटलं जातं संधीची तुम्ही वाट पाहू नका. मिळालेल्या संधीचं सातत्यानं तुम्ही सोनं करा. तेव्हाच तुम्ही खऱ्या अर्थानं, कारण स्वतःला सिद्ध करा, प्रसिद्ध तुम्ही स्वतः बनवाल. हेच या ठिकाणी करून दाखवलं. समोर बलाढ्य खेळाडू होता. माहिती आहे यंगस्टार संघाचा, यंगस्टार वहाळ या संघाचा हा ट्रम्प कार्ड आहे. हा चालला तर संघ मात्र नक्कीच आपल्या संघाला बॅकफुटला ढकलेल. परंतु त्याची आक्रमकता न बघता आपली मात्र या ठिकाणी सिद्धता करून दाखवली आहे. गोलंदाज आपण पाहतोय बंटी डोलकर. वैयक्तिक 11 धावसंख्येवर या ठिकाणी बाद होतोय. नवीन खेळाडू मैदानामध्ये आकाश घरत, आणखीन एक चांगला खेळाडू, अष्टपैलू खेळाडू आपण पाहतोय. आकाश घरत या ठिकाणी स्ट्रायकरला खेळाडू आपण पाहतोय. यावेळी मात्र लेटकटचा फटका पाहायला मिळतोय. शॉट दरम्यानचा खेळाडू अगदी गलीमध्ये या ठिकाणी सर्कलमध्ये चेंडू फेड केला जातोय. लगेचच खातं खोललं जातं. स्ट्राईक रोटेट ठेवली जाणार. स्कोअरबोर्ड हालता असणं महत्त्वाचं आहे. शॉर्ट फॉर्मॅट आहे. फक्त 4 षटकांचा खेळ आणि त्या 4 षटकांमध्ये आपल्याला मोठे फटकेबाजी ना आले, एखादा विकेट जर जात असेल तदनंतर मात्र आपल्याला किमान इक्का दुक्कानं काम चालवावं लागतं. सातत्यानं तुम्हाला मोठे फटकेबाजी येणार नाही, कारण प्रतिस्पर्धी सुद्धा तितकाच बलाढ्य आहे. आणि या ठिकाणी आपण पाहतोय आता मात्र प्रयास कोळी स्ट्रायकरला खेळाडू आपण. गोलंदाज चांगली गोलंदाजी अजूनपर्यंत विचार केला तर या षटकातील शेवटचा चेंडू असेल. पहिल्याच चेंडूवर चौकार जरी आला असेल तदनंतर मात्र आपली आक्रमकता दाखवलेली आहे. कमबॅक करून दिलंय. प्रॉपर कमबॅक म्हणू शकतो आपण. गोलंदाजीच्या माध्यमातून बंटी डोलकर पुन्हा आता सज्ज होतोय गोलंदाज. यावेळी मात्र लेफ्ट फटका आहे. लॉंगअपच्या रिजन मध्ये खेळाडू त्या ठिकाणी आहे. एकेरीला दुहेरीमध्ये या ठिकाणी कन्वर्ट केलं जातंय. चांगली रनिंग द बिटवीन मी तर म्हणेन. मिस्टामिंग स्ट्रोक नक्कीच पाहायला मिळाला, परंतु इथे मात्र दुसऱ्या षटकाचा निर्वाळा. 4 षटकांचा सामना. 2 संघ आपण पाहतोय. एका बाजूने संध्याताई प्रतिष्ठान VRCC गणेशपुरी या संघाने नाणेफेक जिंकलेले आणि अपोजिशन संघ अर्थातच फलंदाजी करणारा संघ यंगस्टार वहाळ या संघाने एकूण 2 षटकामध्ये धावसंख्या जमवलेली आहे. ती म्हणजेच धाव फलकावर आपण पाहतोय. 2 षटकाच्या समाप्तीनंतर 1 गडी बाद. धावसंख्या 21. मिश्रण संगीत आपण ऐकलंय, तर अर्थातच जर बघायला गेलो तर अलीकडच्या भाषेमध्ये रिमेक्स म्हटलं जातं याला. आणि इथे मात्र रिमेक्स करावं लागेल. चौकार आणि षटकारांचं मिश्रण करावं लागेल. फलंदाज आकाश पाटील स्ट्रायकरला खेळाडू आपण पाहतो. नवीन गोलंदाज प्रथमेश कोहली. स्लॉग स्वीपचा फटका. पुन्हा एकदा मिस टायमिंग स्ट्रोक पाहायला मिळतो. डीप मिड विकेटच्या रिजन मध्ये काय क्षेत्ररक्षण झालंय. तितकीच चांगली फ्रेकी. चांगलं क्रिकेट पाहायला मिळतोय. आकाश घरत खेळाडू आपण पाहतोय. आणखीन एकदा या ठिकाणी स्ट्राईक रोटेट करतोय. अजूनही मोठे फटकेबाजी शोधत नाहीये खेळाडू आपण पाहतोय, परंतु दुसऱ्या एंड कडून आता मात्र सेट खेळाडू आहे. सलामीसाठी आला होता खेळाडू आपण पाहतोय. त्याच्या माध्यमातून आपण मोठे फटकेबाजी सुद्धा पाहिलेली आहे. सेट खेळाडू आहे. आता मात्र संघाला एक चांगला प्लॅटफॉर्म द्यावा लागेल. या 2 षटकं जर आपण पाहायला गेलो तर स्लॉगवरची षटकं आहेत आणि या षटकामध्ये तुम्हाला निर्णय घ्यावा लागेल. आपल्या संघाला टार्गेट सेट करावं लागेल. कोणत्या टार्गेटवर प्रतिस्पर्धी संघाला आपले गोलंदाज थांबवू शकतात, कोणतं टार्गेट आपल्या संघाला हे सेफ टार्गेट असू शकते 4 षटकांच्या सामन्यामध्ये, हे मात्र आता निर्णय घ्यायला लागतील. कॅल्क्युलेशन क्रिकेट खेळावं लागेल. कारण समोर आता जर पाहायला गेलो तर गोलंदाज एक टेनिस क्रिकेटच्या पटलावर आपलं खऱ्या अर्थानं नावाचा उंबरठा
आणि आपलं नाव, स्वतःचं नाव, गावाचं, आई वडिलांचं आणि या विभागाचं, इतकंच काय तर तालुक्याचं नाव सुद्धा उंचावलेला खेळाडू आपण पाहतोय. अर्थातच संध्याताई प्रतिष्ठान VRCC गणेशपुरी संघाचा ट्रम्प कार्ड प्रथमेश कोळी पहिला चेंडू फेकतोय. यावेळी मात्र मिस टायमिंग स्ट्रोक, कॅच अँड बोर्डची सुवर्ण संधी. इथे मात्र काय घडलंय, पुन्हा एकदा मिस टायमिंग स्ट्रोक पाहायला मिळतोय. फिंगर रोल केलं होतं, स्लोअर बॉलचा या ठिकाणी अभाव पाहायला मिळाला आणि तिथून मात्र फलंदाज होणार आणि किती खेळाडू होणार झेलबाद. हे भाऊ तुला काय झालं काय झालं काय झालं? क्या बात आहे. वेड या चित्रपटाचं संगीत आपण ऐकलं तर वेड म्हटलं तर अलीकडच्या तरुणांना वेड लागलेलं एक म्हणजेच ते मैदानामध्ये आपण पाहतोय. या खेळाचं वेड, क्रिकेटचं वेड आपण पाहतोय. हे वेड अंगात जणू काही भूताप्रमाणे संचारलेलं असतं. क्रिकेटचा थरार आपण पाहतोय. गोलंदाज यावेळी मात्र यू मिस आय विल बी डेफिनेटली हिट. फर्निचर त्या ठिकाणी डिस्ट्रॉय. अनदर बॅट्समन गॉन. फलंदाज या ठिकाणी होणार त्रिफळाचीद बाद. सचिन सर, असं सातत्याने म्हटलं जातं एखादी सून जर चांगला संसार केला, घरामध्ये चांगली जर राहिली तर ती 100% नांदते आणि तिचं खऱ्या अर्थानं चर्चा सत्र सुद्धा सुरू असतं. परंतु एखादा संघ, एखादा खेळाडू जर मैदानामध्ये जर आपण विचार केला, चांगला खेळ खेळला तर अर्थातच तो स्पर्धेमध्ये सुद्धा नांदतो, अन्यथा त्याला सुद्धा गटोडे बांधून घरी जावं लागतं. अशाच प्रकारचं सत्र पाहायला मिळतं. एका बाजूने विचार केला तर 2 षटकांमध्ये चांगली फलंदाजी चालू होती, थोडीशी पार्टनरशिप बिल्ड केली होती, परंतु या ठिकाणी प्रथमेश कोहली हे नाव सातत्यानं काम मोठं आहे, आजही या ठिकाणी करून दाखवले आहे. पहिल्या सामन्यामध्ये फलंदाजीमध्ये जास्त काही जोहर दाखवू शकला नाही, परंतु दुसऱ्या सामन्यामध्ये चेसिंग करताना आता मात्र प्रथमतः गोलंदाजीमध्ये आपलं या ठिकाणी जोहर दाखवताना अर्थातच प्रथमेश कोळी बॅक टू बॅक 2 विकेट्स, हिज ऑन अ हॅट्रिक. प्रथमेश कोळी अपील 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 पाहायला मिळाली. जवळपास तिसरा अटेम्प्टने फक्त गोलंदाज अपील केला होता, कुणाचीच साथ मिळत नव्हती खऱ्या अर्थानं जर आपण पाहायला मिळतो. आणि इथे मात्र आपण पाहतोय पंचांचा इशारा, शरीराचा वेध घेणारा चेंडू लेग बाय येतोय. धावसंख्या बराचसा कालावधीनंतर 1 ने पुढे सरकते. धावसंख्या 23, 3 गडी बाद, 23 धावसंख्या. नाजूक परिस्थितीमध्ये 2 खेळाडू आता मध्ये स्ट्राईक केला, एक घनश्याम आणि आकाश घरत स्ट्राईक केला खेळाडू. या खेळाडूकडनं आशा असतात, परंतु इथे मात्र चेंडू हवेत आणि आशा या ठिकाणी लावल्या होत्या, त्या आशा सुद्धा या ठिकाणी निराशा होताना आपण पाहतोय. मोठा फटका खेळण्याच्या नादामध्ये आकाश सुद्धा होणार या ठिकाणी झेलबाद. बॅक टू बॅक लगातार विकेट्स फॉलो आहेत. कुणीच मैदानामध्ये थांबायला तयार नाही. काय घडते आणि काय बिघडते मैदानामध्ये आपण पाहतोय, कारण एका बाजूने लगातार विकेट्स फॉलोअप चालू आहेत. ज्याप्रमाणे आपण बघतोय एखादा शर्ट आपण परिधान करतो आणि त्याचं पहिलं बटन ज्याप्रमाणे चुकतं त्याबद्दल सगळीच बटणं चुकतात, त्याच प्रकारचं सत्र पाहायला मिळतोय. तू चल मैं आया अशा प्रकारचं समीकरण. परंतु मैदानामध्ये कुणाला तरी खेळावं लागेल, कारण इथे मात्र सामना अडचणीमध्ये आहे, संघ अडचणीमध्ये आहे आणि त्या अडचणीमध्ये संधी शोधा, स्वतःला सिद्ध करण्याची. मैदानामध्ये आता आपण पाहतोय विजय आहे नवीन खेळाडू. मधल्या फळीसाठी आपण पाहतोय आणखी एक चांगला चेंडू आपण पाहतोय, परंतु इथे मात्र काय घडलंय, स्क्वेअर लेगच्या रिझन मध्ये चेंडू खेळायचा होता, परंतु बॅटचा फेस अगोदरच बंद झाला आणि तिथून मात्र आपण पाहतोय शॉर्ट कव्हरच्या रिझन मध्ये चेंडू पकडला जातोय. एंड ऑफ द थर्ड ओव्हर 3 षटकांचा या ठिकाणी वाजवी खेळ संपला जातो, परंतु काय षटक हाताळलं हे
प्रथमेश कोळी यानं 3 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या यंगस्टार वहाळ या संघाची 4 गडी बाद 24. बात आहे 3:29 दुपारच्या सत्रामध्ये आपण ही स्पर्धा अनुभवतोय. अतिशय चांगली स्पर्धा. या स्पर्धेला स्वरूप जर आपण पाहायला गेलो तर प्रेक्षकांचा संपूर्ण प्रतिसाद पाहायला मिळतोय. अगदी मंचावर सुद्धा आपण पाहतोय सर्व अतिथीगण आणि सर्व मान्यवर खऱ्या अर्थानं या सामन्यांचा आनंद लुटतायत. त्या मान्यवरांचं असतं अतिथीगणांचं आणि सर्व प्रेक्षक वर्गाचं या स्पर्धेच्या वतीनं सहर्ष स्वागत आहे. अतिशय चांगली स्पर्धा आणि खऱ्या अर्थानं यूट्यूबच्या माध्यमातून PTC लाईव्हच्या माध्यमातून ही स्पर्धा घर बसल्या सुद्धा प्रेक्षकांना अनुभवले जाते आणि त्या प्रेक्षकांचा लाईव्ह घर बसल्या जे प्रेक्षक या ठिकाणी स्पर्धेचा आस्वाद घेतात त्यांचं सुद्धा या ठिकाणी घर बसल्या प्रेक्षकांचं सहर्ष स्वागत. वळतो मैदानाकडे अंतिम षटक आपण पाहतोय. फायनल 6 डिलिव्हरी. शेवटचे 6 चेंडू असते आणि या 6 चेंडूमध्ये आता मात्र यंगस्टार वहाळ संघाला निर्णय घ्यावा लागेल. किती धावसंख्या जमवणार आपण. मॅक्स टू मॅक्स हे षटक बनवावं लागेल. जास्तीत जास्त धावसंख्येचे षटक बनवावं लागेल तुम्हाला. रितेश कोळी रिव्हर्स अटेम्प्ट केला जातोय. घर फिरले घराचे वासही फिरतात असं सातत्यानं म्हटलं जातं. ते चित्र पाहायला मिळतं इथं. आणि सरळ बॅटनं या ठिकाणी आपण पाहिलं मागचे विकेट्स फॉलोअप झालं त्यांच्या सरळ बॅटनं धावसंख्या येत नव्हती आणि इथे मात्र आपण पाहतोय रुशल घरत हा खेळाडू आपण पाहतोय अगदी स्लॉगवरचं षटक आणि आडव्या बॅटनं स्लॉग स्वीपचा फटका खेळण्याचा प्रयत्न केला होता. स्विच हिट म्हणू शकतो आपण त्या फटक्याला. आणखीन एक चांगला चेंडू सबमरीन डिलिव्हरी पाहायला मिळतो. चेंडू पडल्यानंतर हलकासा ड्रीप होते. खालच्या पाटलीचा चेंडू राहतोय. कीपर जर आपण विचार केला अगदी नीच्या खाली गुडघ्याच्या खाली चेंडू गॅदर करतोय. तुमच्याकडे गुणवत्ता असेल तर खेळपट्टी कशी असू द्या अगदी खेळपट्टी सुद्धा तुमच्या समोर नमू शकते. हेच या ठिकाणी उदाहरण पाहायला मिळते. अपरकट खेळण्याचा प्रयत्न ऑफस्टमच्या बाहेर चेंडू पहिला चेंडू खराब फेकतोय मी तर म्हणेन या षटकामध्ये रितेश कोळीच्या माध्यमातून. स्लॉगवरचं षटक हे षटक मोठं बनवावं लागेल तुम्हाला. आघाडीचे फलंदाज जास्त काही कामगिरी करू शकलो आणि खऱ्या अर्थाने चांगली पार्टनरशिप बिल्ड झाली होती पहिल्या षटकामध्ये. तदनंतर मात्र आपण पाहिलं तर मोठे फटकेबाजी आली नाही. इथे मात्र आपण पाहतोय यावेळी मिस जजमेंट पाहायला मिळालं त्या खेळाडूच्या माध्यमातून. कोणाच्या रिझनमध्ये खेळाडू वेगानं धावत आला होता परंतु तिथे मात्र मिस जजमेंट बंटीच्या माध्यमातून त्या ठिकाणी पाहायला मिळालं. 2 धावसंख्या मिळतात. बराचसा कालावधीनंतर धावसंख्या धावफलक पुढे सरकताना आपण पाहतोय. एकूण धावसंख्या धावपटलावर 27 धावसंख्या न्यू यंगस्टार वहाळ या संघाची. अडचणीमध्ये अजून संघ आहे. सातत्यानं प्रयत्न करावे लागतील. आता इथे मात्र काय घडले पंचांचा इशारा येईलच. या ठिकाणी सिंगल घेतली जाते. बॅटकट इनर एज हलकासा ब्रश केला चेंडू. इथे प्रयत्न करावे लागतील. मंजिल मिले ना मिले ये आम बात है लेकिन आप कोशिश ही ना करे हे तो गलत बात आहे. सातत्याने म्हटलं जातंय तुम्ही जर प्रयत्नच केलत नाहीत तर तुम्हाला ज्या गोष्टीच्या कडे खऱ्या अर्थानं वळायचं आहे ज्या तुम्हाला खऱ्या अर्थानं टार्गेटकडे वळायचं आहे क्षेत्र कोणतेही असू द्या तुम्हाला खऱ्या अर्थानं स्वतःला सिद्ध करावं लागणार आहे. फलंदाज स्ट्रायकेटला आपण पाहतोय. फुल टॉस चेंडू लेफ्ट फटका आहे. गॅप मध्ये चेंडू चाललाय. 2 क्षेत्ररक्षकांना या ठिकाणी भेदून चेंडू जाईल. बराचसा कालावधीनंतर येतोय हा संघर्षाचा शंखनाद करणारा वन बाउन्स चौकार. शेवटचा चेंडू असेल. धावसंख्या 32. शेवटच्या चेंडूवर मोठा फटका शोधणार का. प्रयत्न तर 100% असतील फलंदाजा परंतु दुसऱ्या बाजूनं डॉट बॉल फेकण्याचा सुद्धा प्रयत्न असेल. रितेश कोळी आडव्या बॅटनं फटका घेतला जातो. मिस टायमिंग स्ट्रोक ऑन ट्रॅपचा फटका पाहायला मिळतो. पहिली धाव वेगानं दुसरी धाव या ठिकाणी जोडण्याचा प्रयत्न आणि त्या ठिकाणी क्षेत्ररक्षण फंबल करतायत. तिसरी धाव इथे मात्र बघता बघता पंचांचा इशारा येस या ठिकाणी मात्र नॉट आउटचा इशारा येतोय. 3 धावसंख्या जोडल्या जातात. असं वाटलं होतं दुसरी धाव सुद्धा होणार नाही परंतु अगदी चाणक्य नीती पाहायला मिळाली.
चपळाईनं त्या ठिकाणी पहिली धाव पूर्ण केली, दुसरी आणि त्या तदनंतर मात्र मिसपीडच्या जोरावर दुहेरीला तिहेरीमध्ये परिवर्तन केलं जातंय. धावसंख्या 4 षटकाच्या समाप्तीनंतर तब्बल 24 चेंडूचा पूर्वार्ध संपला जातोय. सामना आपण अनुभवला. खऱ्या अर्थानं एका बाजूनं संध्याताई प्रतिष्ठान VRCC गणेशपुरी विपक्ष न्यू यंगस्टार वहाळ संघानं प्रथमतः फलंदाजी केली. 4 षटकांचा खेळ आपण पाहिला. 24 चेंडू तब्बल या ठिकाणी खर्च केला. त्या 24 चेंडूमध्ये जर विचार केला तर धावसंख्या जमणार ती म्हणजेच 35. आणि आता मात्र आव्हान असणार आहे, टार्गेट असणार आहे अर्थातच संध्याताई प्रतिष्ठान VRCC गणेशपुरी या संघापुढे आव्हान असेल 24 चेंडू आणि विजयासाठी 36 धावसंख्या. कंपल्सरी चेस 9च्या सरासरीने वाटचाल करावं लागेल. सामना जसा सुरू होईल नक्कीच मायक्रोफोन सुद्धा आमंत्रित करतोय. अर्थातच प्रवीण जे गायकर सर सातत्याने पनवेल विभाग म्हटलं आणि प्रवीण गायकर हे खऱ्या अर्थानं समानार्थी दोन शब्द आहेत. कारण अशी कोणतीही स्पर्धा नाही प्रवीण गायकर सरांनी पनवेल विभागामध्ये मी तर म्हणतोय या ठिकाणी गाजवली नाही. केडी सर PTC लाईव्हच्या माध्यमातून आपण पाहतोय आणि या अर्थातच बिझी कॉमेंटेटर आपण म्हणतो. कारण 1-2 वेळा आम्ही सुद्धा कॉल केले होते, लगेचच रिप्लाय यायचा व्हॉट्सअपला, सॉरी सर बिझी आहे, परंतु हरकत नाही सातत्याने आपण पाहतो. आणि आज उल्वे नोडमध्ये आमची सुद्धा गाठभेट झालेली आहे. तर मायक्रोफोन पुन्हा एकदा या ठिकाणी आमंत्रित करतो. आणि तत्पूर्वी या स्पर्धेच्या माध्यमातून अर्थातच आपण पाहतो ही स्पर्धा नांदाई माता सांस्कृतिक कला क्रीडा मंडळ तरघर व ग्रामस्थ मंडळ तरघर यांच्या संयुक्त सहयोगाने ही साकारलेली स्पर्धा. आणि स्पर्धेमध्ये या ठिकाणी आपण पाहतोय सर्व मान्यवरांचं उपस्थित, सर्व क्रीडा रसिकांच्या स्पर्धेच्या माध्यमातून सहर्ष स्वागत. अतिशय चांगलं आणि दमदार आयोजन या स्पर्धेला आपण पाहतोय. सर्व या ठिकाणी ग्रामस्थ मंडळ तरघर आणि सर्व आयोजक सहयोगांना या ठिकाणी घेतलेली अथक परिश्रम आणि मेहनत, त्या मेहनतीचं खऱ्या अर्थानं हे साथ आपण पाहतो. क्रिकेटर रसिकांसाठी ही खऱ्या अर्थानं पर्वणीच म्हणावी लागेल. तुर्तास थांबतोय आणि या स्पर्धेची रजा घेतोय. मायक्रोफोनवर आमंत्रित करतोय प्रवीणजी गायकर सरांना. रिवॉल मात्रे सर. प्रेम धन्यवाद देव डाकी सर. बिल्कुल चलते हैं मुकाबले की तरफ. क्या जबरदस्त मुकाबला गेंदबाजी में देखने को मिली. अविनाश ढोलकर के पहले ओवर में 13 रन आए थे और उसके बाद ऐसा खतरनाक कमबैक किया संध्याताई प्रतिष्ठान VRCC 11 गणेशपुरी टीम ने. और टोटल पहले सत्र में बल्लेबाजी करते हुए न्यू यंगस्टर वार्ड टीम ने रन बनाए स्कोर कार्ड के ऊपर सिर्फ और सिर्फ 35 और 36 रनों की आवश्यकता है. इसके बाद मुकाबला खेला जाएगा. दोनों भी टीमों के कप्तान यानी कि गावदेवी पेट टीम ऑलरेडी लेट हो चुकी है. शायद इन्हें पेनल्टी का सामना तो डेफिनेटली करना पड़ सकता है. और जो इनके खिलाफ खेलेगी मेरे ख्याल से रॉयल स्पोर्ट्स 11 उल्वे टीम, वो भी इंतजार कर रहे होगी. आइए तो पहले मुकाबले में जो नियमावली थी यानी कि टॉप 5 टीमें रही थी, जिसके ज्यादा रन उसको बाय दी जाएगी. और यही 2 मुकाबले में भी वैसा ही होगा कि जिसके ज्यादा रन वो टीम जाएगी सीधा आज के दिन के अंतिम मुकाबले में. तो चलिए पहले सत्र में बल्लेबाजी करते हुए स्कोर कार्ड के ऊपर रन संख्या बनी है टोटल न्यू यंगस्टर वाल टीम की 35 रन. 36 का टारगेट है हमारे साथ. फिजिकल फिटनेस के दृष्टिकोण से बिल्कुल जो स्कोरिंग की भूमिका निभाते हुए सचिन पाटिल सर उल्वे, किरण पाटिल सर पनवेल क्रिकेट समालोचक एसोसिएशन के अध्यक्ष रिवॉल मात्रे सर, उनका स्वागत करेंगे. डीजे सूरज PTC लाइव के माध्यम से ये टूर्नामेंट बिल्कुल कवरेज की जा रही है. और जिस तरीके से आयोजन आप देख सकते हैं ना, नंदई माता सांस्कृतिक कला क्रीडा मंडल तरघर और ग्रामस्थ मंडल तरघर, जिनके माध्यम से ये टूर्नामेंट का दमदार यशस्वी आयोजन नजर आता हुआ. सुबह कप्तान से पूछा गया था कि ये कैसा लग रहा है आपका आयोजन, तो पेट टीम के कप्तान खिलाड़ी विलिन सुरते ने कहा था कि ये 60,000 नहीं बल्कि 1 या 1.5 लाख की टूर्नामेंट का आयोजन. लेकिन कितना लाजवाब यहाँ पर मैदान सजा गया. पूरी तरीके से रेलिंग्स, बाउंड्री रोप आप देख सकते हैं. पूरे ये स्टैंड दर्शकों के लिए बैठने के लिए देख सकते हैं. और हमारे मेहमान नवाजी के लिए ये बहुत बड़ा स्टेज, ये बहुत बड़ा लंबा स्टेज आप व्यासपीठ देख सकते हैं.
चलिए चलते हैं मुकाबले की तरफ। गेम होगी शुरुआत। प्रथमेश प्रकाश कोहली स्ट्राइक इन बल्लेबाज और दूसरी तरफ होंगे विनेश डोलकर और गेंदबाजी की कमान संभालने के लिए प्रतीक पाटिल राइट आर्म ओवर द विकेट। पहली गेंद हल्के हाथों से खेला, शॉर्ट स्क्वायर लेके अंपायर के बगल में से गेंद को निकाला, 1 रन कंप्लीट। गुड फील्डिंग, तेज दौड़ लगाई वहां पर और तब तक बल्लेबाज ने रन चुराए। 1-1 के साथ अपनी पारी की शुरुआत करते हुए इस वक्त बात करेंगे बल्लेबाज प्रथमेश कोहली। पिछले 3-4 या उससे अधिक टूर्नामेंट की अगर चर्चा करेंगे ना सचिन पाटिल सर, कि प्रथमेश का बल्ला शांत रहा है। गेंदबाजी में उन्होंने काफी कमाल का परफॉर्मेंस दिया है, लेकिन बल्लेबाजी जितनी अपेक्षा चाहिए वो नहीं हो पा रही है उनसे। शायद हो सके इस ये मुकाबले में उनकी बल्लेबाजी निखर कर आए। विनेश स्ट्राइक इन पर बल्लेबाज, प्रतीक गेंदबाज। शॉर्ट पिच लाइन की बॉल उठाकर खेलने का प्रयास, लेकिन देखेंगे फाइनली खुला है। पावर प्ले का फायदा जरूर मिलेगा। गेंद 1 बाउंस ओवर द लाइन। स्वर्गीय शैलेश नामदेव मोकल स्मृति स्टैंड की तरफ 4 रन। तीन चौका बटोरा 4 रनों की मदद से टीम की रन संख्या बनती हुई टोटल स्कोर कार्ड के ऊपर 5 रन। 36 रनों का पीछा करना है। प्रति ओवर 9.00 के औसत से इन रनों को बनाना है और पहली गेंद के ऊपर 400 के स्ट्राइक रेट से बल्लेबाजी करते हुए विनेश डोलकर। ये भी बैकफुट पर जाकर खेलने का प्रयास जरूर किया था, लेकिन गेंद थोड़ी सी गुडलैंड स्पॉट पर थी, ज्यादा ही बैकफुट पर गए और जो स्ट्रोक कन्वर्ट करना था इन्हें फाइन लेके ऊपर से, वो ठीक तरीके से कन्वर्ट नहीं कर पाए। अंतरराष्ट्रीय और ग्रामीण टेनिस क्रिकेट में ये शॉट अक्सर देखने को मिलते हैं कि जैसे ही बल्लेबाज गेंदबाज आजकल हाफ ट्रैकर की बॉलें करते हैं, शफल होकर बैकफुट पर जाते हैं और सीधा पाइन लेग के ऊपर से मैक्सिमम हिट छक्का दागने की प्रयास करते हैं। डॉट बॉल की समाप्ति। प्रतीक फिर से एक बार तैयार। ये गेंद अवे फ्रॉम द बॉडी, शरीर से दूर रखा था इसको और ये व्हाइट बॉल का इशारा। कभी कभी किरण पाटिल सर जो होते हैं ऑफ स्टंप के बाहर गेंदें फेंकी जाती है, बल्लेबाज उसे छेड़छाड़ी करने का प्रयास करते हैं और कभी कभी ये कॉट बिहाइंड का चांस होता है, आउटसाइड एज भी लगता है, बल्ले का किनारा भी लगता है और मौका बन सकता है, लेकिन छोड़ नहीं दिया। दोबारा रिलीज करनी पड़ेगी ये गेंद गेंदबाज प्रतीक को। स्कोर है 6 रन। फुल टॉस गेंद, मिड ऑफ में कोई खिलाड़ी मौजूद नहीं है। डीप लॉन्ग ऑफ में इस गेंद को रोकेंगे तब तक 1 रन पूरा। 1 रनों की मदद से बढ़ता हुआ स्कोर है टोटल स्कोर कार्ड के ऊपर 7 रन। 29 रनों की अभी भी आवश्यकता है। प्रति ओवर 9 चाहिए। विनेश के बल्ले से अभी तक 5 रन निकले हैं। प्रथमेश ने 1 रन बनाई, 1 वाइड की रन है। कुछ सपने पूरे करने हैं, कुछ मंजिलों से मिलना है। अभी सफर शुरू हुआ है, बहुत दूर तक जाना है, ये करना होगा दोनों भी टीमों को। प्रतीक तैयार। शॉट है चाय, शॉट कवर के ऊपर से इस गेंद को खेला। डीप स्वीपर कवर की तरफ ये गेंद जाती हुई, कोई खिलाड़ी मौजूद नहीं है। प्रथमेश प्रकाश कोहली के बल्ले से आता हुआ ये दन 4 रन। हाल का शॉट 4 रनों की मदद से बढ़ता हुआ स्कोर है टोटल स्कोर कार्ड के ऊपर 11 रन अभी तक स्कोर कार्ड के ऊपर बने हैं। शुरुआत लाजवाब इन दोनों आरंभिक बल्लेबाजों की ओर से। संध्याताई प्रतिष्ठान वीआरसीसी गणेशपुरी टीम की ये जोड़ी। टैप किया ऑन साइड में, मिड ऑन में फील्डर मौजूद है, कोई रन नहीं है। डॉट बॉल की समाप्ति और इसी के साथ पहले ओवर का खेल समाप्त हुआ। प्रतीक के इस ओवर से रन आए टोटल 11 और कोई भी विकेट नहीं है। एक अच्छा ओवर रहा संध्याताई प्रतिष्ठान 11 वीआरसीसी गणेशपुरी टीम के लिए। और अब आने वाली गेंदें होंगी 18 और जीतने के लिए मेरे ख्याल से 25 रनों की आवश्यकता। अब बिल्कुल रिवॉल्व मात्रे सर, ये जो गाने हैं वो खानदेश के गाने हैं और मेरे ख्याल से इस गाने के ऊपर बहुत सारे रील्स आजकल आपको देखने को मिलते हैं और खानदेशी गाने भी काफ़ी हिट हुए। और भाविस्कर सर की भी आपने देखी शायद होगी रील्स। आप भी खानदेशी हो? चलिए, अच्छा ये गाना तो आपको ज़्यादा समझ में आता होगा। तो बिल्कुल नए गेंदबाजी के लिए आएंगे न्यू यंगस्टर वाल टीम की तरफ से धीरज पाटिल। अगर आशिक इश्क से बनते हैं तो हमेशा याद रखना लेजेंड भी रिस्क से बनते हैं। अब यहां पर देखेंगे इस अपकमिंग स्टार गेंदबाज धीरज पाटिल को गेंदबाजी के लिए आमंत्रित किया है कप्तान ने और बल्लेबाजी कर स्ट्राइक पर देख सकते हैं विनेश डोलकर। ये बाहुबली है, ये पावर हाउस है।
बिल्कुल वीआरसीसी संध्याताई प्रतिष्ठान गणेशपुरी टीम की ओर से। चलिए पहला ओवर बिल्कुल नाम पर रहा कि बल्लेबाज होके क्या इस ओवर में धीरज कमबैक करके अपने टीम यानी कि न्यू यंगस्टर को वाल बचा सकता है। आएगा मुकाबले में मजा, गेंदबाजी में वो ताकत है न्यू यंगस्टर वाल टीम के जो इस मैच को बना सकती है, तो दूसरी तरफ बल्लेबाजी में वो गहराई है। स्विच हिट खेलने का प्रयास, अगर ये गेंद सीधा स्वीप करते फाइन लेग की तरफ सिर्फ दिशा देते तो ये चौका भी आ सकता था, लेकिन चलिए रिवर्स शॉट्स खेलने का प्रयास किया, बल्ले पर गेंद लगी नहीं और लंबे कद के गेंदबाज धीरज ने पहली गेंद के ऊपर डॉट बॉल निकालते हुए गलदुबीपेट टीम के कप्तान जहां भी हो यूट्यूब के माध्यम से अगर आप लाइव टेलीकास्ट देख रहे होंगे तो आपको शायद आना है, नहीं आएंगे तो फिर अलग निर्णय लेना पड़ेगा कमेटी को, ये बात भी आप ध्यान में रखिए। शॉट बड़ा इस बार, हवाई यात्रा तो की है छोटा जादूगर यानी कि घनश्याम थे गेंद के नीचे और इन्होंने जीवन दान दिया है मेरे ख्याल से विनेश ढोलकर को। क्या विनेश ढोलकर को जीवन दान देना अपने गेंदबाजों के ऊपर एक कुल्हाड़ी मारने के बराबर है? तो चलिए जीवन दान तो जरूर मिला है। 1 रनों की मदद से टीम का बढ़ता हुआ स्कोर है टोटल 12 रनों के ऊपर, यानी कि जीतने के लिए 36 का टोटल टारगेट है, अभी चाहिए 24 रनों की आवश्यकता। मैच रफ एंड टफ होगा, पैसा वसूली मुकाबला होगा, इसमें कतई संदेह नहीं है, लेकिन एक अच्छी बात है कि यहां पर विकेट नहीं गवाई संध्याताई प्रतिष्ठान वीआरसीसी गणेशपुरी टीम ने। येलो फुल टॉस बॉल ऑन साइड में खेलने का प्रयास, लेकिन सामने ही गेंद है 38 सर्कल के भीतर। 1 रन कंप्लीट, 1 की मदद से टीम का बढ़ता हुआ स्कोर है टोटल 13 रनों के ऊपर। प्रति ओवर 9 रन चाहिए, कहीं एक ऐसा ओवर मिल जाए कि इस मुकाबले में ज्यादा रन बने और संध्याताई प्रतिष्ठान वीआरसीसी गणेशपुरी टीम एक मैच में बने रहे। और एक तरफ यही सोच रही होंगी न्यू यंगस्टर 11 वाल टीम कि एक ओवर में इन्हें 2 विकेट मिले, 1-2-3 रन जाए, फर्क नहीं गिरेगा, मुकाबले में बेहतर कमबैक कर सकती है। इस टूर्नामेंट के हमारे लाडले आयोजक बिल्कुल रुपेश दादा और सुजीत दादा, जिनके माध्यम से ये दमदार आयोजन। हाफ ट्रैकर की बॉल उठाकर खेलने का प्रयास, खुद गेंदबाज और विकेट कीपर प्रतीक गेंद के नीचे, अंतिम क्षणों में ये कैच पकड़ लिया था लगभग, लेकिन अपने आप को कोसते हुए दौर एक जीवनदान। विनेश ढोलकर आज नसीब भाग्य साथ लेकर आ रहे हैं क्योंकि 2 कैचेस उनके छूटे हैं और ये 2 जीवनदान मिलने के बाद विनेश ढोलकर व्यक्तिगत पहुंचे टोटल 7 रनों के ऊपर और संध्याताई प्रतिष्ठान वीआरसीसी गणेशपुरी टीम का स्कोर है 14 रनों के ऊपर। 14 गेंदें बची है, 22 रनों की अभी भी आवश्यकता इस मुकाबले को जीतने के लिए। मैच मुकाबला अभी भी बराबरी पर है, ना यहाँ पर वाल टीम हारी है, ना यहाँ पर वीआरसीसी गणेशपुरी संध्याताई प्रतिष्ठान ये ना मुकाबला जीती है। मैच बैलेंस है, गेंदबाज तैयार, मिस टाइमिंग स्ट्रोक, शॉर्ट कवर में फील्डर आते हुए गेंद के नीचे, एक और बड़ा झटका। इससे पहले अगर विनेश का कैच पकड़ते तो मजबूत स्थिति बन सकती थी, लेकिन चलिए विनेश को जीवनदान मिला है, अब प्रथमेश को लौटना पड़ेगा और यह पहला करारा झटका गणेशपुरी टीम को। कोलखापेठ संघ आपल्याला बऱ्याच वेळेला अनाउन्समेंट केली गेली, आपण अजून आला नाही आहेत. आपल्याला क्रिकेटची किंमत मला वाटते माहीतच नाही आहे. आपण इकडून दुसऱ्या तिकडे केलेला गेलात, आम्ही बऱ्याच वेळेला आपली वेटिंग केली आहे. ही नंतरची मॅच आम्ही अगोदर खेळवली आहे. आपण जर लाईव्ह बघत असाल तर बघा, आपण इथं लगेच संपर्क करा ही मॅच संपण्याच्या अगोदर, नाही तर मग पुन्हा तुम्हाला पॅनलाइज केलं जाईल. Yes, प्रवीण, definitely. आणखीन एक मी सांगू इच्छितो की मी सकाळी जेव्हा आपले लाईव्ह मॅच सुरू झाले, बऱ्याच अशा ही स्पर्धा नाही, बऱ्याच टुर्नामेंट असतात, त्यावेळेला कोण त्या यूट्यूबला जेव्हा चॅटिंग असते ते गोडसे बी आहे का गोडसे बी काय, म्हणजे एक पोरखेल मांडलाय जशा प्रकारे. आता त्यांना माहिती आहे का कुठल्या कुठे स्पर्धा चालू आहे, काय खेळतायत, कोणतरी विनाकारण म्हणजे जसं टाइमपास असं चाललंय क्रिकेटमध्ये काही. विनाकारण तो बताएंगे जरूर, लेकिन पीटीसी के सब्सक्राइबर भी उतने हैं शायद जिनको नोटिफिकेशन जाते होंगे, वो शायद बता रहे होंगे। चलिए ये गेंद तेज रफ्तार से डाली थी, क्या कमाल का ओवर देखने को मिला। इस ओवर में रन आए सिर्फ और सिर्फ 3, एक बड़ी सफलता। और इसी के साथ 2 ओवर का खेल समाप्त होने के बाद स्कोर कार्ड के ऊपर रन संख्या फिलहाल लगी है 14 रन, 1 विकेट के नुकसान के ऊपर। आने वाली 12 गेंदों में चाहिए 22 रनों की आवश्यकता। श्रावण महिना
कोलका टीम जर आली नाही तर मग मग अशी अवस्था येईल की लास्टला मग 2 ओव्हरची मॅच येईल आणि मग 2 ओव्हर 3 ओव्हरमध्ये काय मजा नाही आहे. मग त्यासाठी सर्व संघांनी सहकार्य करायला हवं, सपोर्ट करायला हवं आयोजनाला. आणि कोलका संघ तुम्हाला इथे एंट्री मिळेल हीच सर्वात मोठी गोष्ट आहे या आयोजनामध्ये. जर आपण आपला परफॉर्मन्स अशा प्रकारचा आपण दाखवला या स्पर्धेला लेट येणं तर मग तुम्हाला पुढच्या वर्षी यदा काही मुश्किल होईल मग एंट्री. अक्षय म्हात्रे तुमचा हा कॉन्टॅक्टमध्ये आलेला संघ आहे तर अक्षय म्हात्रे आपण हे संघाला बोलवण्याचा प्रयत्न करा. प्रवीण. देखिए सुधरना बिगड़ना मनुष्य के स्वभाव पर निर्भर करता है कि माहौल पर नहीं. रामायण में 2 पात्र थे, एक विभीषण और एक कैकेयी. विभीषण रावण के राज्य में रहकर बिगड़ा नहीं और कैकेयी राम के राज्य में रहकर कभी सुधरी नहीं. तो चलिए ये सुधार लाना भी बहुत जरूरी होता है. आने वाली 12 गेंदे और 22 की दूरी, मुकाबला कांटे का टक्कर है. गेंदबाज आकाश गरत की ये पहली गेंद लेफ्ट आर्म ओवर द विकेट से फेंकी थी. ऑफ से बाहर गेंद, अंपायर ने व्हाइट बॉल का करार घोषित कर दिया. व्हाइट की मदद से एक्स्ट्रास खातों में बढ़ोतरी होती है और मेरे ख्याल से ये दूसरी व्हाइट गेंद आती हुई अब तक न्यू यंगस्टर 11 वाल टीम के गेंदबाजों की ओर से. शॉट बड़ा है, विनय का छोड़ा हुआ कैच, आप उसकी कीमत जरूर गिनेगी और सीधा फेंक दिया मिड विकेट सीमा रेखा पार. विनेश ढोलकर के बल्ले से ये मैक्सिमम 6 रन. मिळालं जीवदान. टोलकर ब्रदर्स अब मैदान के ऊपर 16 डोले दिखाते हुए. गेंदबाज आकाश तैयार. इस बार अच्छी लेन थी, थोड़ा सा टप्पा पीछे रखा, बल्ले पर संपर्क हुआ नहीं. डॉट बॉल की समाप्ति. टीम का टोटल स्कोर है, स्कोर कार्ड के ऊपर बात करेंगे फिलहाल 21 रन स्कोर कार्ड के ऊपर. टोटल टारगेट है 36 का. अभी भी चाहिए 10 गेंदों में 15 रनों की आवश्यकता. इस बार भी क्रॉस बटेट खेलने की कोशिश, शक की बुनियाद से अंपायर की तरफ देखा था. देखिए फुटवर्क का कोई इस्तेमाल नहीं देखने को मिला और ये डॉट बॉल की समाप्ति. चलिए यहां पर आकाश में भी वो काबिल थे, अगर बल्लेबाज बड़े शॉट लगा पाते हैं तो उन्हें भी रोकने की ताकत हम गेंदबाजी में है. ये शॉट अच्छा है, हवा में है, फील्डर आते हुए डीप में, कोई गलती नहीं. विनेश को मिले थे जीवनदान और मात्र इस बार गलती नहीं होगी. और इस क्रूशियल मोमेंट में विनय डोलकर का विकेट मैदान से बाहर लौट चुका है. क्या इस विकेट के साथ अब न्यू यंगस्टर 11 वाल टीम कमबैक कर पाएगी? क्योंकि आने वाली गेंदें महज बची है टोटल 8 और जीतने के लिए 15 रनों की आवश्यकता. जिसका मुझे था इंतजार. माल का ये संगीत भी सुना, साथ साथ में बिग विकेट मैदान से बाहर लौटता हुआ. अब यहां पर किरण पाटिल सर, रिवॉल मात्रे सर जरूर कहेंगे कि अब संध्याताई प्रतिष्ठान वीआरसीसी गणेशपुरी टीम की नैया बीच बवर में फंस चुकी है. लेकिन कौन ऐसा मायका मांझा है जो अपनी डूबती हुई नैया को किनारे तक ला सकता है? जब तक है मैदान में रितेश जो बल्लेबाज है, उससे पहले ये अविनाश टोलकर ये भी काफी फॉर्म में चल रहे हैं. और प्रतीक कोहली बल्लेबाजी के लिए प्रथमेश के भाई, इनकी ये सूर्य कुमार यादव की तरफ से एबीडी की तरफ से बढ़िया शॉट खेलते हैं ऑन साइड में. लेकिन देखेंगे आती शॉट बड़ा खेला है जरूर, शायद उनका ये स्ट्रॉन्ग जोन है. स्वीपर कवर पॉइंट की तरफ इस गेंद को खेला था, फील्डर तैनात किया गया था और उसी रणनीति के हिसाब से ये गेंद डाली गई थी. 1 रन मुकम्मल, 1 रनों की मदद से बढ़ता हुआ स्कोर है टोटल 22 रन. आने वाली 7 गेंदें 14 रनों की आवश्यकता है. कड़ी से कड़ी जोड़ती जाओ तो जंजीर बन जाती है और मेहनत पर मेहनत करो तो तकदीर बन जाती है. मेहनत दोनों तरफ है, पसीना बहा जा रहा है. वाल या गणेशपुरी, तेज बॉल डालने का प्रयास, छोड़ दिया इस गेंद को. विकेट कीपर की दस्तानों में व्हाइट बॉल का इशारा. व्हाइट की मदद से एक एक्स्ट्रा रन और मिलेगी और इस 1 रनों की मदद से बढ़ता हुआ स्कोर है 23 रन. आने वाली गेंदें 7 और चाहिए 13 की आवश्यकता. ये गेंद ऑफ स्टंप यॉर्कर सटीक ठिकाने पर गिरी थी. अगर विकेट कीपर इस गेंद को कलेक्ट करते तो ये डॉट बॉल की समाप्ति होती. 22 का इशारा अंतिम गेंद के ऊपर. ओवर नंबर 3 समाप्त. 3 ओवर का खेल समाप्त होने के बाद 8.00 के औसत से 24 रन. आने वाली 6 गेंदें, अब चाहिए 12 रनों की आवश्यकता. ठोक दीजिए. संगीत छत्रपती शिवरायांचं तुम्ही ऐकलात.
पापणीला पापणी भिडते तिला निमित्त म्हणतात. वाघ 2 पावले मागे सरकतो त्याला अवलोकन म्हणतात. आणि हिंदवी स्वराज्याची स्थापना करणाऱ्या वाघाला राजे छत्रपती शिवाजी महाराज म्हणतात. हे शिवरायांचं संगीत डीजेच्या माध्यमातून तुम्ही ऐकलात. 6 गेंदों में चाहिए 12. क्या अगले राउंड में क्वालिफाई करेगी संध्याताई प्रतिष्ठान VRCC गणेशपुरी या होगी न्यू यंगस्टर 11 वाल टीम, जो अपने घरेलू मैदान के ऊपर ये बिल्कुल परफॉर्मेंस दे रही है. केवी काका का ये मैदान सजा है क्योंकि ये नांदाई माता कला क्रीड़ा मंडल तरगर की टूर्नामेंट है और ये आयोजन दमदार देख सकते हैं आप. और इस दमदार आयोजन में ये वजनदार शानदार दमदार मुकाबला नजर आता हुआ. 6 में चाहिए 12. क्या गेंदबाज घनश्याम नन्ना मुन्ना जादूगर जिसे राहुल जोगाड़िया कहा जाता है, और एक तरफ आप देख सकते हैं इस सीजन में बेहतरीन फॉर्म में चलने वाले उल्वेनोड प्रीमियर लीग का एक और सिकंदर खेलने के लिए तैयार अविनाश डोलकर. पहली गेंद हवा में, गेंद मौका बनेगा. विकेट कीपर गेंद के नीचे, झटका लगेगा. बेहतरीन कैच विकेट कीपर प्रतीक के द्वारा, और इसी के साथ बल्लेबाज होंगे अविनाश. बैक टू द पवेलियन. जे सुबह पढ़ो या रात को पढ़ो, हमेशा दिल में रखो इस बात को कि सफल बनना है एक दिन अपने आप को, क्योंकि यहां पर सफलता दिलाते हुए गेंदबाज घनश्याम पाटिल. आने वाली 5 गेंदें बची और जीतने के लिए 12 रनों की दूरी. तो बिल्कुल अगली गेंद के ऊपर अगर विकेट लेते हैं तो प्रफुल्ल घरत, जो आज 12वें खिलाड़ी की भूमिका में है, खेल नहीं पा रहे इन एक्शन में, तो इनकी ओर से 500 रुपए का इनाम. उर्फ मुन्ना की ओर से ये 500 का इनाम. गेंदबाज तैयार, उठाने का प्रयास तो जरूर किया है. शॉट एक्स्ट्रा कवर में फील्डर, बैक टू बैक 2 विकेट, और इसी के साथ 500 रुपए का इनाम जीतते हुए गेंदबाज घनश्याम मुन्ना इनकी ओर से. लेकिन कमर तोड़ी है मैं कहूंगा अब इस मुकाबले में संध्याताई प्रतिष्ठान VRCC गणेशपुरी टीम की, क्योंकि अंतिम 4 गेंदें और चाहिए 2 बड़े मैक्सिमम छक्कों की. मैं विश्वास सम्मान एक ऐसे पक्षी है जो कभी उड़ जाए तो वापस नहीं आते. तो और एक विकेट लेते हैं तो अक्षय मात्रे, इनकी ओर से 500 रुपए का इनाम इस गेंदबाज को दिए जाएंगे. चलिए, क्या जबरदस्त गेंदबाजी रिवॉल्व मात्रे सर, किरण पाटिल सर, आप देख सकते हैं. छोटा लक्ष्य था 36 का. विनेश ने पारी की शुरुआत दमदार की थी. बल्लेबाज मेरे ख्याल से प्रथमेश प्रकाश कोहली ने भी शुरुआत काफी शानदार की थी, लेकिन बीच में आकाश ऐसे गेंदबाज बने और उनके साथ साथ धीरज पाटिल एक ऐसे गेंदबाज बने शानदार गेंदबाजी की. विकेट हैट्रिक के तगार पर जरूर दिया अलॉन्ग द कारपेट, इस गेंद को ढकेला है लॉन्ग ऑन की तरफ. 1 रन कंप्लीट. दूसरे की कोशिश, जोखिम भरा बनेगा ये रन. क्या जरूरत थी, रोक सकते थे, लौटना पड़ेगा बल्लेबाज को. और इसी के साथ बल्लेबाज बैक टू द पवेलियन आउट होंगे. अब चाहिए 3 गेंदें, 11 रनों की जरूरत. तो उल्वा वर्सेस उल्वा क्या मैच हो जाएगा? बल्ले का बाहरी किनारा लगा है, मैच में बनेगा. ये खिलाड़ी में काबिल थे क्योंकि इसी खिलाड़ी ने खारकोपर के मैदान में एक ऐसा ही मुकाबला जीता था. मेरे ख्याल से दिवाले या बेलापुर अगेंस्ट कुछ टीम थी, लेकिन बनेगा मुकाबला. 2 गेंदें, 7 रनों की आवश्यकता. दो गेंदों में चाहिए 7 रन कंपलसरी चेस. ये इस टूर्नामेंट का नियम है. जन्म से कोई बड़ा नहीं होता, असल में खुद को मेहनत करके ही अपने हाथों से अपनी किस्मत लिखनी पड़ती है. क्या लिख पाएंगे बल्लेबाज? बैकफुट पर जाकर पॉइंट के ऊपर से खेला है. ये सेंसिबल क्रिकेट. गेंद डीप पॉइंट सीमा रेखा पार. मुकाबला बनेगा. 1 गेंद बची है.
3 रनों की आवश्यकता। व्हाट अ मैच। चमत्कार घडणार नाही। ये कमाल का मुकाबला, चमत्कार ही मैदान में बिल्कुल हो रहा है, क्योंकि ये इम्पॉसिबल था। क्योंकि इम्पॉसिबल को शब्द को अगर देखेंगे ना ठीक तरीके से तो रिवॉल मात्रे सर आई एम पॉसिबल, यही वो शब्द दर्शाता है। और ये देखिए इम्पॉसिबल को आई एम पॉसिबल बना दिया बल्लेबाज ने। अब आने वाली गेंद बची है टोटल मेरे ख्याल से अब सिर्फ और सिर्फ 1 और 3 रनों की जरूरत। जिंदगी भी खेलती है उसी के साथ जो खिलाड़ी बेहतरीन होता है। दर्द सबके एक है मगर हौसले सबके अलग है। कोई हताश होके बिखर गया, कोई संघर्ष होके निकल गया। एक बार जोरदार तालियां, 1 बॉल 3 रनों की जरूरत। तालियां बजते रहने चाहिए इस मुकाबले की। दोपहर के सत्र में गर्माहट पैदा करने वाला ठीक 4 बजे का ये मुकाबला। 1 बॉल 3, क्या बनेंगे या रोकेंगे? चलिए ये बैकफुट पर जाकर कट करने की कोशिश करना चाहते थे। किरण पाटिल सर बल्ले पर लगती ना तो ये गेंद चौका जा सकता था पॉइंट के बीच में से, लेकिन चलिए एफर्ट लाजवाब रहा बल्लेबाज प्रतीक का। और इसी के साथ इस रोमांचक मुकाबले में जीत हासिल की न्यू यंगस्टर 11 वाल टीम ने। और घनश्याम के लिए बिल्कुल इनाम आ चुका है। मुन्ना प्रफुल्ल गर्ग इनकी ओर से 500 का इनाम। तो चलिए कोलखे टीम, हार्ड लक टीम, संध्याताई प्रतिष्ठान गणेशपुरी, बट इट्स अ व्हेरी गुड मॅच। खूप चांगला सामना तुम्हाला पाहायला मिळाला आणि मात्र इथे पराभूत व्हावं लागलं ते गणेशपुरी टीमला। तर या मॅन ऑफ द मॅचचं पारितोषिक देखील आपण देऊया।